तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्यात भाजपच भाजप नंबर वन असल्याचं पुन्हा सिद्ध झालं असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय। या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, निकालही लागलेले आहेत आणि अर्थातच पुन्हा एकदा विधानसभेनंतर मोठा भाऊ म्हणून भाजप राज्यात प्रस्थापित होताना पाहायला मिळतो आणि त्याच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्या सोबत आहेत। रवीजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये। सगळ्यात पहिला प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये आले होते, त्यांनी सांगितलं होतं बैसाखीची जरूरत नाही आपल्याला आता, आणि भाजप लिटमस टेस्ट म्हणून पाहत होता का विधानसभा 2029 ची निवडणूक, कारण सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढताना पाहायला मिळाले आणि भाजप पुन्हा एकदा जवळपास 40% अधिक जागांवरती आता विजय झालेला पाहायला मिळतोय। खरं तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या सगळ्यांनी मिळून 288 या नगरपालिकांच्या असणाऱ्या ज्या निवडणुका होत्या यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने अतिशय चांगल्या पद्धतीने महायुतीला चांगला असं मतदान केलं। 225 पेक्षा जास्त जागा नगराध्यक्षपदाच्या या महायुतीमध्ये जिंकून आल्यात। त्यामुळे जे विधानसभेत झालं तेच पुन्हा या जो ट्रेंड आहे तो ट्रेंड दिसून येतो। याचं कारण एकमेव आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात या सगळ्या निवडणुका झाल्यात आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती ज्याला म्हणतात ती पोचपावतीच ही जनतेने दिलेली आहे असं मला वाटतं। अमितभाई यांनी वारंवार सांगितलं आहे, संघटनेच्या बैठकांमध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय स्पष्टपणे आपली संघटना मजबूत झाली पाहिजे यासाठी सातत्याने कार्यकर्त्यांना बळ देणं आणि कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीला सामोरं आपल्याला जायचं आहे यासाठी आपली बूथवरची ताकद जी आहे ती 51% आपल्याला घेऊन जायची आहे। यासाठी सातत्याने कार्यकर्त्यांशी वेगवेगळ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि अमितभाई हे आमचे सगळ्यांचे या संदर्भातले आदर्श आहेत। त्यामुळे आम्ही ज्या ताकदीने या निवडणुका लढत होतो तर आमच्या उद्घाटन जे कार्यालयाचं झालं त्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेला भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की हमें ये चुनाव बहुत जोर से और जोश से लड़ना है, हमारे कार्यकर्ताओं का ये चुनाव है। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये सर्वजण अतिशय ताकदीने लढले आणि भारतीय जनता पार्टीला एक चांगलं यश मिळालं। 91% लढाई जी तुम्ही सातत्याने बोलता की 51% मतं घ्यायची होती, मात्र जसं विजय आणि पराभव दोघांचंही विश्लेषण केलं जातं, भाजपचा प्रत्येक निवडणुकीनंतर हे विश्लेषण करत असतो, आत्मचिंतन करत असतो। मात्र 2 विभाग ज्याच्यावरती विशेष लक्ष होतं, ज्या कोकणातून तुम्ही सातत्याने संघटनेला सुरुवात केली बांधणीला, त्या कोकणामध्ये आज शिवसेनेला नगराध्यक्षामध्ये जास्त जागा मिळालेल्या पाहायला मिळतात। दुसरीकडे जिथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतात, तुमचे निवडणुकीचे प्रमुख जे होते चंद्रशेखर बावनकुळे होते, त्या विदर्भात सुद्धा काँग्रेसने बऱ्यापैकी मुसंडी मारली। म्हणजे जरी जागा सर्वाधिक भाजपने जिंकल्या असेल तरी दुसरा नंबरचा पक्ष हा काँग्रेस दिसून आलेला आहे, नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील। कुठे नेमकं नेतृत्व कमी पडलं विदर्भ आणि ठाणे कोकणमध्ये की जेणेकरून विरोधकांना किंवा तुमच्या सोबतचे मित्रपक्ष ते पुन्हा एकदा तुमच्यापेक्षा वरचढ होताना पाहायला मिळाले? खरं तर ही लढाई जी आहे ती विरोधकांबरोबर झालीच नाही। विरोधक कुठे आहेत हा प्रश्न विचारणं हे अपेक्षित आहे, तो का विचारला जात नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आम्ही 225 पेक्षा जास्त ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून महायुतीचे जिंकून आलेले आहेत। कितीपैकी तर 288 पैकी। त्याचा अर्थ आमचा स्कोअर बघा। या व्यतिरिक्त काही ठिकाणी आघाड्या झाल्या, त्या आघाड्यांमध्ये सुद्धा महायुतीचेच असणारे अनेक जण हे नगराध्यक्ष झालेत। भविष्यात ते सगळेजण आमच्याबरोबर जॉईंट होतील अशी ही परिस्थिती आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की या निवडणुकांमध्ये जनतेचा कौल जो आहे तो महायुतीच्या बाजूने होता आणि यानंतरही तो महायुतीच्या बाजूने राहील यात काहीच शंका नाही। विरोधकांवरूनच विचारतो, कारण
महायुतीमधीलच मित्रपक्ष विरोधकांच्या भूमिकेत दिसले का? विशेष करून शिवसेना असेल, मालवणमध्ये पाहिलं असेल, ठाकरे गटाने त्यांनी हाताशी घेतलं, भाजपच्या नगराध्यक्षाचा पराभव झाला. जळगाव जिल्ह्यात आपण पाहिलं, काँग्रेसला थेट शिंदे गटाने सोबत घेतलं आणि भाजपच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. काय, कशामुळे हे चित्र इतकं बिघडलं की जरी कार्यकर्त्याची निवडणूक असली तरी पक्षनेतृत्वाने सांगूनही या गोष्टी ऐकल्या गेल्या नाहीत? हे खरं तर निवडणुकीच्या नंतर या सगळ्या गोष्टी विसरल्या गेल्या पाहिजेत, असं माझं स्वतःचं मत आहे. एकदा या सगळ्या गोष्टीचा, रोज जर त्या गोष्टीचा आपण विचार करायला लागलो तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून जातो. निवडणुका आणि त्यांचे निकालांबरोबर जर आपण विसरून गेलो तर नक्कीच नव्याने जनतेसाठी काय करायचं आहे या सगळा जो अजेंडा जो आहे त्या अजेंड्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करता येतं. त्यामुळे या निवडणुका का होतात, कशासाठी होतात, तर जनतेला आम्ही काय आश्वासन दिली आणि जनतेने ती आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आम्हाला काय करावं लागलं. देवेंद्रजींनी असं म्हटलं की तुम्ही कमळाचं बटन दाबा, 2 तारखेला कमळाचं बटन दाबा, 20 तारखेला कमळाचं बटन दाबा, 1 दिवस दाबा, कमळ लक्षात ठेवा, 1 दिवसासाठी 5 वर्ष मी तुम्हाला लक्षात ठेवेन. हे त्यांचं असणारं जे शब्द होते ते लोकांना अपील झाले आणि लोकांनी कमळ दाबलं. पण हेच अपेक्षा खालच्या स्तरावरच्या स्थानिक जिल्हा पातळीवरच्या नेत्यांकडून अपेक्षित होती. आज सुधीर मुनगंटीवार असतील, थेट तीव्र नाराजी व्यक्त करतात की पक्षाने मला ताकद कमी केली, त्या ठिकाणी कुठेतरी फुटीला जागा दिली आणि म्हणूनच कुठेतरी चंद्रपूरमध्ये प्रचंड पिछाड भाजपला सहन करावी लागली. या सगळ्या गोष्टी त्यांनी म्हटल्या खऱ्या, परंतु आम्ही सगळीजण भाऊंशी बोलणार आहोत आणि त्यामध्ये काय सुधार करता येतो किंवा नक्की तसं घडलं आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार हा नक्की आम्ही करू. दुसरीकडे मालवणमध्ये विशेष करून खूप प्रतिष्ठेची लढाई झालेली, कारण शिवसेना भाजप जरी आमने सामने असले तरी पैसा वाटपाचा आरोप सातत्याने शिवसेनेकडून करण्यात आलेला होता. दुसरीकडे नारायण राणे यांची भूमिका मात्र खूप संशयास्पद राहिली. निलेश राणे खालील पातळीवरती एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते. मात्र या ठिकाणी भाजपला झालेला पराभव असेल, मग तो मालवणमध्ये आणि कणकवलीमध्ये दोन्ही ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला. काय वाटतं एकंदरीत, काय कारणं होती याची, काय कारण मीमांसा कराल तुम्ही? आपण एका बाजूला होतं ते 4 ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये निवडणुका होत्या. 4 ठिकाणी निवडणुका होत्या. सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा अतिशय चांगल्या पद्धतीने विजय झाला. हे आपण याची सुद्धा चर्चा करणं हे अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर खरं तर दादांना या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आपण पाहतो की त्यांना निवडणुकीमध्ये 2 मुलं ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करतात, त्यामुळे त्यांना प्रत्यक्षपणे निवडणुकीमध्ये भाग घेता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दादांनी जर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांना भाग घेता आला असता तर या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका हे आम्हाला जिंकता आल्या असतात. आता या पुढची निवडणूक, बऱ्याच महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि विशेष करून मुंबई असेल, पुणे असेल. आज यापूर्वीपर्यंत एकनाथ शिंदे तीव्र नाराजी व्यक्त करत होते. कल्याण डोंबिवलीमधले पक्षप्रवेश झाले असतील, शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले व्यक्ती असतील. काल पुणे पिंपरी चिंचवडमधल्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि अजितदादांनी नाराजी व्यक्त केली आहे. असा काही मेसेज ठरला आहे का की मित्रपक्षांना प्रवेश द्यायचा नाही, आणि जर ठरलं असेल तर मग याचं पालन भाजप करणार आहे का? या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत, देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा, हे एवढी वर्ष राजकारणामध्ये असणारे एक फार अनुभवी असे नेते आहेत. त्यांना या सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे त्या ठिकाणी काय निर्णय घ्यावेत, कशा पद्धतीने निर्णय घ्यावेत, हे सर्व ही मंडळी ठरवतील आणि आम्ही सर्व महायुतीचे असणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ते जसं सांगतील त्याचं इम्प्लिमेंटेशन करू. कल्याण डोंबिवलीमध्ये काय चित्र दिसेल? विशेष लक्ष आहे राज्याचं. भाजप शिवसेना एकत्र लढणार की एकमेकांविरोधात असणार? कारण 122 जागांची मागणी भाजपच करते स्थानिक स्तरावर. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तिथे आम्ही कमिट्याच तयार केलेल्या आहेत. त्या ठिकाणचे असणारे स्थानिक पातळीवरती सर्व नेते मंडळी जे आहेत ते सर्वजण त्या संदर्भात चर्चा करत आहेत आणि त्या चर्चांमधून जे तयार होईल नंतरच्या काळामध्ये वरिष्ठ पातळीवरती त्याची चर्चा करून जे काही निर्णय घेतले पाहिजे ते घेतले जातात. शेवटचा प्रश्न घेतो. नगर परिषद निवडणुकीप्रमाणेच महानगरपालिकेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष दिसणार नाही का, आणि मग प्रमुख निवडणूक ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीमध्येच पाहायला मिळेल का? खरं तर लक्षात काय घेतलं पाहिजे की विरोधक म्हणून जो विरोधकांकडून ज्या
अपेक्षा असतात किंवा ज्या पद्धतीने मी कालही माझ्या निवडणुकीच्या विजयाच्या नंतर हे सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही डेव्हलपमेंट म्हणून लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न करतो आणि बाकी विरोधक जे आहेत ते विरोधक यांनी या अगोदर कोणती डेव्हलपमेंट आम्ही केली हे सांगू शकत नाहीत की ही डेव्हलपमेंट ही आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये करू शकलो आहे असं सांगण्यासाठी त्यांच्याकडे एकही काम नाही. त्यामुळे ही सगळी मंडळी खोट्या नेरेटिव्हवरती मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असतात आणि आता जनतेला हे कळलं आहे की हे सर्वच्या सर्व मंडळी जे आहेत जे नेरेटिव्ह लोकांमध्ये जनसामान्यांमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करतात त्याच्याकडे दुर्लक्ष करावं हे जनतेने ठरवलं आहे. म्हणून मग काही जण डबल डिजिटमध्ये सुद्धा जाऊ शकले नाहीत. संजय राऊत बोलत होते दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची आम्ही घोषणा करतोय, त्यामुळे भाजपला या ठिकाणी आता पराभव पत्करावा लागेल. शुभेच्छा शुभेच्छा त्यांना. आव्हान वाटत नाही तुम्हाला दोन्ही ठाकरे? हे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की आम्हाला थोडीशी मेहनत करावी लागेल, लोकांपर्यंत गेलं पाहिजे असं जे वाटतं, परंतु जनतेला हे कळेलच ना की कोस्टल रोड कोणी केला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.